महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली। शेतकऱ्याला शेतातून जाण्यासाठी वाट मिळण्यासाठी शेतकरी करणार उपोषण। जालन्यातील रेवगाव येथील शेतकरी दिलीप बाबूराव गोल्डे त्यांची रेवगाव शिवारातील गट क्रमांक 142 मध्ये शेती असून कशाचा जाणाऱ्यांना त्याचा रस्ता हेतू पुरस्कार अडवला असल्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून दिनांक 12/8/2024 असून त्यासाठी ते उपोषण करणार असल्याचे निवेदन आहे। दिलीप गोल्डे यांचे शेतीचे प्रकरण तहसीलदार जालना यांच्याकडे सुरू होते। यामध्ये प्रदीप गोल्डे यांना रेवगाव येथील गट क्रमांक 142 मध्ये जाणे येण्याकरिता रस्ता मोकळा करण्याकरिता आदेश दिले असून या आदेशाला केराची टोपली दिल्याचं पाहायला मिळालं असून आदेशानंतर देखील दिलीप गोल्डे यांच्या शेतातील जाण्याचा रस्ता बंद करून ठेवला असल्यामुळे ते 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असून दिलीप गोल्डे यांचा मुख्य उदरनिर्वाहाचे साधन शेतजमीन असून शेतजमीन पडीत असल्याने प्रदीप गोल्डे यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या घरातील मुले बाळे त्यांच्या आता उपासमारीची वेळ आली असल्याचे पाहायला मिळते असून त्यामुळे त्यांनी येत्या 12 ऑगस्ट रोजी शेतात जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्याच्या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। दादा मला तुमचं नाव सांगा। आज तुम्ही उपोषणासाठी निवेदन दिलंय, नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या एक दिलीप बाबूराव गोल्डे राहणार रेवगाव ताजी जिल्हा जालना हे आमचा तहसीलदारना निकाल दिलेला आहे, आमच्या नायब साहेबांना निकाल दिलेला आहे शेतीत जाण्या येण्याकरिता रस्त्याचा। तर एडीएम ऑफिसला नाराजीनं अपील केलेलं आहे समोरच्या पार्टीनं। तर त्याचा अभिप्राय तहसीलदार मॅडमना अभिप्राय द्यायला नाही। तर आम्ही त्याच्या अनुषंगानं कलेक्टर ऑफिसला 12 तारखेला उपोषणला बसणार आहे। काय नाव तुमचं? दिलीप बाबूराव गोल्डे। महाराष्ट्र राज्य किसान सभेमार्फत दिलीप बाबूराव गोल्डे हा व्यक्ती खरोखरच परिस्थिती बघितली तर खूप नाजूकच आहे आणि यांना जाण्या येण्यासाठी रस्ता जो उपलब्ध होता पण काही कारणास्तव संबंधितांना तो रस्ता जमीन खरेदी केल्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे यांचा। आणि ह्या शेतकऱ्याचं 3 मुली 1 मुलगा आणि अल्पभूधारक शेतकरी आहे। तर यांचा उदरनिर्वाह त्या शेतावर चालतो आणि आज ती शेती रस्त्यावर पडीत आहे। ॲक्च्युली तहसीलदारांना पंचनामा करून बघा किंवा एसडीएम साहेबांनी तिथं स्पॉटवर येऊन बघा की शेत पडीत आहे। तर शेत जर पडीत रस्त्यावर जर राहत असेल तर शासनाचा कुठलाच असा योजना नाही की शासन जमीन उपलब्ध रस्ता ताबडतोब उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा एक GR आहे, पण त्या पद्धतीने अंमलबजावणी होत नाही। आणि खरोखर ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेळोवेळी ऑफिसी कलेक्टर ऑफिस असो तहसीलदार असो एसडीएम ऑफिस असो चक्रा मारावं लागतात आणि पुढेच त्यांचा तारखा पण होत नाही एसडीएम ऑफिसला आणि सरळ डावलल्या जातं। तर आमचं एकच म्हणणं आहे की खरोखर शेतकऱ्याचे जर जमिनी पडीत राहिला तर त्याचा उत्पन्नाचा स्रोत हा कमी होऊन हा शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे का की त्याची शेती पिकत नाही आणि अल्पभूधारक शेतकरी आहे। तर याचे शेतीला रस्ता लवकरात लवकर मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा येत्या 12/8 उपोषणला बसणार आहे। काय नाव सर तुमचं? तर कॉम्रेड प्रल्हाद पडू, भारतीय महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जिल्हा अध्यक्ष। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।